नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा राजपूत माझ्या सहज शिकूया मराठी या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. आज आपण शिकणार आहोत मराठी सुलभ भारती इयत्ता 7वी या पाठ्यपुस्तकातील लेख ही कविता आपण शिकलो. या कवितेचा स्वाध्याय आणि आपली समस्या आपले उपाय 2 हा भाग आज आपण शिकणार आहोत. चला तर मग वेळ वाया न घालवता आपण स्वाध्यायाला सुरुवात करूया. स्वाध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटी सी सूचना मला सांगायची है। मुझे आप लोगों को एक बात बतानी है। जो हिंदी भाषिक बच्चे हैं जो मेरे वीडियो देखते हैं उनके लिए ये बात मुझे बतानी है कि बच्चों आप मुझे कमेंट करते हो कि स्वाध्याय की वीडियो भी मैं हिंदी में एक्सप्लेन करूं। मुझे हिंदी में एक्सप्लेन करने में, स्वाध्याय की वीडियो हिंदी में एक्सप्लेन करने में कुछ भी प्रॉब्लम नहीं है, मैं एक्सप्लेन कर सकती हूँ। एक तो पहली बात, ये स्वाध्याय है, क्वेश्चन आंसर है, मैं यहाँ पे कुछ भी स्पष्टीकरण नहीं दे रही हूँ, कुछ भी मैं यहाँ पे एक्सप्लेन नहीं कर रही हूँ, सिर्फ मैं क्वेश्चन बोल रही हूँ और क्वेश्चन का आंसर आपको बता रही हूँ। क्योंकि जितना एक्सप्लेन करना होता है, जितना बताना होता है लेसन के बारे में, वो सब मैंने लेसन पढ़ाते वक्त में बता देती हूँ। इसलिए मैं स्वाध्याय में सिर्फ क्वेश्चन आंसर बस, उसके अलावा कहीं कुछ ज्यादा बात नहीं करती हूँ। अगर मुझे जहाँ पे लगता है कि कुछ आपको बोलना है, कुछ एक्सप्लेन करना है, तो मैं वहां पे हिंदी में बात करूंगी। पर अगर मैंने आंसर जो है, ये आंसर भी मैंने हिंदी में आपको बताए, तो ये गलती हो सकती है कि आप लोग अगर ये देखो, ये भी क्वेश्चन फॉर एग्जाम्पल आप देख लो, लेक घरी नसते, ऐसा मैंने आपको बोला। अगर मैंने इसका हिंदी में ट्रांसलेट करके आपको बोला कि बेटी घर पे नहीं होती है, तो हो सकता है आप लोग एग्जाम के टाइम में आंसर लिखते वक्त आपको लेक वर्ड याद नहीं आएगा, आपको बेटी वर्ड जल्दी याद आएगा, क्योंकि वही आपने बार बार सुना है। तो मैं आंसर सिर्फ मराठी में क्यों बताती हूँ कि ये मराठी शब्द आपके दिमाग में अच्छी तरह से बैठ जाए कि यही लेक लेक लेक, कवियत्री, घरभर, असत, मतलब ये वर्ड आपका एकदम आपके दिमाग में बैठ जाएगी। आंसर में बार बार सुनोगे तो पेपर में भी आंसर लिखते वक्त आप मराठी वर्ड ही लिखोगे, क्योंकि हमने कितने भी हिंदी में एक्सप्लेन किया तो पेपर में जो है वो आंसर तो हमें मराठी में ही लिखने हैं ना। ये बात आप ध्यान में रख लो कि आपको मराठी में ही आंसर लिखने हैं। इसलिए आंसर मैं सिर्फ मराठी में बोलूंगी, इसलिए कि आप लोगों के वो लर्न हो जाए, आपको याद रहे। मैं भी इसी वीडियो में ये सिर्फ सूचना दूंगी, आगे की वीडियो में नहीं दूंगी। आप लोग क्या करते हो, स्वाध्याय का वीडियो सिर्फ देखते हो और तुरंत देखते हो, बोलते हो कि मैडम आप हिंदी में बात नहीं करते। पर मैं क्यों नहीं हिंदी में बात करती हूँ, ये आप समझ लेते नहीं हो, क्योंकि आपको क्वेश्चन के आंसर मराठी में ही लिखने हैं। तो वो आंसर आप मराठी में ही लर्न करना, आपके दिमाग में मराठी वर्ड फिट हो जाए, इसीलिए मैं मराठी में ही बात करूंगी। हाँ, जहाँ पे मुझे लगता है कि आपको समझाना है, जरूरत है, तो मैं वहां पे जरूर हिंदी में बात करूंगी, पर आंसर सिर्फ मराठी में ही बताऊंगी, क्योंकि मैं नहीं चाहती कि मेरे स्टूडेंट जो है, आप सब लोग, का आप पेपर में गलती करो, हिंदी में लिख के अगर आपने हिंदी में वर्ड लिख दिए तो आपके मार्क्स कम हो जाएंगे, और आपके मार्क्स कम हो ऐसा मुझे नहीं लगता है। तो प्लीज इसके आगे मैं नहीं बताऊंगी हर एक वीडियो में, अभी बता दे रही हूँ कि स्वाध्याय की वीडियो में आंसर सिर्फ मराठी में ही बताए जाएंगे। आप मेरे उसके पीछे की जो मेरी भावना है वो आप समझ लो, आपको अच्छे मार्क्स मिले, यही मेरी भावना है। चलो तो फिर हम शुरू करते हैं स्वाध्याय। चला आपण प्रश्नोत्तरांना आता सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1, खालील प्रश्नांची 1-2 वाक्यात उत्तरे लिहा। 1, लेक घरी नसताना कवयित्रीची अवस्था कशी होते? उत्तर, लेक घरी नसते तेव्हा कवयित्रीच्या मनाला तिची अतोनात ओढ लागते, ती नसताना वेळ स्तब्ध होते आणि मन उदास होते। 2, कवयित्रीने लेकीला बोलकी चिमणी का म्हटले आहे? उत्तर, कवयित्रीची लेक घरभर हसत खेळत राहते, चिमणी जशी चिवचिवत राहते तशी लेक सारखी बडबडत असते, म्हणून कवयित्रीने लेकीला बोलकी चिमणी म्हटले आहे। प्रश्न क्रमांक 3, कवयित्रीतील लेक केव्हा रुसून बसते? उत्तर, कवयित्री जेव्हा लेकीला थोडीशी रागावते तेव्हा लेक रुसून बसते। प्रश्न 2, आकृत्या पूर्ण करा। आता बघा, इथे कवयित्रीला जाणवलेली लेकीची विविध रूपे, कोणती कोणती रूपे जाणवली ती आपल्याला इथे लिहायची आहे। तांबड कुंदन, हिरवे गोंदन, झाडाची सावली, बोलकी चिमणी, पाकळी, हाडाचे चंदन, असं सगळ्या उपमा दिल्या आहेत ना कवयित्रीने आपल्या लेकीला, ते इथे लिहायचे आहेत। आता लेक घरात असल्यावर कवयित्रीला काय काय फायदे जाणवतात? सकाळी सगळे काळजी मिटते, घर हसते, रोज समई पेटते, कशाची पर्वा वाटत नाही, सकाळची आशा वाटते, उदास वाटत नाही।
ह्या आकृत्या पूर्ण करताना आपल्याला पूर्ण वाक्यामध्ये लिहायचं नसतं. अगदी 1 ते 2 शब्दामध्ये आपल्याला इथे मांडणी करायची असते, हे लक्षात ठेवा. चला पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 3. तुमची लाडकी ताई घरात नसली तर तुम्हाला काय वाटते ते थोडक्यात लिहा. बघा आता तुमची मोठी बहीण घरात नाहीये किंवा छोटी बहीण घरात नसेल, ताई आपण मोठ्या बहिणीला म्हणतो. जर ती घरात नसेल तर तुम्हाला काय वाटते थोडक्यात सांगा. आता मी तुम्हाला सांगते. माझी ताई घरात सर्वांची लाडकी आहे. आमचे एकमेकांवर खूप प्रेम आहे. ती माझ्याशी न कंटाळता खेळते. ती घरात नसली की मला करमत नाही. मला तिची खूप आठवण येते. माझे मन कशातच रमत नाही. मी रडवेला होतो. माझा अभ्यास अर्धवट राहतो. मला तिच्याशिवाय जेवणही गोड लागत नाही. माझी लाडकी ताई कधी मला सोडून बाहेर जाऊ नये असे वाटते. आता प्रश्न क्रमांक 4. पाठ क्रमांक 2 ते पाठ क्रमांक 11 यामध्ये आलेल्या नवीन शब्दांची शब्दकोशाप्रमाणे मांडणी करा. आता हा प्रश्न थोडा वेगळा आहे. तुमचे पाठ 2 नंबर पासून तर 11 पर्यंत जे नवीन शब्द असे आलेत की जे तुम्ही पहिले ऐकलेले नाहीयेत. असे नवीन शब्दांची तुम्हाला एकाखालोखाल मांडणी करायची आहे आणि शब्दकोशाप्रमाणे म्हणजे डिक्शनरी कशी असते ना आपली अल्फाबेटिकली लावलेली असते, तर तशा प्रकारे आपल्याला ही मांडणी करायची है। क्या करना है इसमें हमें लेसन नंबर 2 से लेके लेसन नंबर 11 तक जो नए वर्ड्स आए हैं हमारे ध्यान में अभी इस साल में जो हमने पहले पढ़े नहीं है इस साल ही पढ़े हैं, तो ऐसे वर्ड्स को हमें शब्दकोश के प्रमाणे यानी डिक्शनरी जैसे अल्फाबेटिकली लगाई होती ना, इस तरह से हमें उनको लिखना है। आता हा प्रश्न आहे ना, हा प्रश्न सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करा। मी तुम्हाला याचं उत्तर कधी सांगेल, जेव्हा आपलं पूर्ण पाठ्यपुस्तक संपेल। आता फक्त 3 धडे आपले राहिलेले आहेत सिलेबस संपायला. पूर्ण पाठ्यपुस्तक संपलं की तेव्हा मी तुम्हाला ह्याचं अगदी पूर्ण पाठ्यपुस्तकातील जे नवीन शब्द आलेले असतील, तुम्हाला वाटतील तुमच्या ह्याच्यात आलेले आहेत, त्यांची शब्दकोशाप्रमाणे मी तुम्हाला मांडणी करून देईल। आठवडाभर लागेल फक्त आता तुमचं पाठ्यपुस्तक संपण्यासाठी। क्या है, इसका आंसर मैं तुम्हें पूरा टेक्स्ट बुक खत्म होने के बाद इस क्वेश्चन के आंसर के ऊपर मैं एक वीडियो बना के आप लोगों को दूंगी। तो इसका आंसर मैं अभी इसमें नहीं दे रही हूँ, त्याचा वेगळा व्हिडिओ बनवू आपण। आता खेळूया शब्दांशी। कवितेतील शेवट समान असणारे शब्द म्हणजे बघा कुंदनचं न, गोंदन न न समान आहे ना, म्हणजे रॅमिंग वर्ड्स जे असतात ना ते आपल्याला लिहायचे। जसं कुंदन चंदन, मनाची घराची, मिटते पेटते, उरास उदास, हसते बोलते, करू नये रुसू नये, भाषा आशा, कळते लागते। आता वाचा, वाचा म्हणजे मोठ्याने वाचा, प्रगट वाचन म्हणतो आपण याला। असं वाचलं ना आपण की आपल्याला वाचण्याचा सराव होतो। आई म्हणते माझा छावा, बाबांचा मी बोलका रावा, ताई म्हणते मला राजा, तिच्याशी खेळताना येते मजा, आजोबांचा मी गुणांचा ठेवा, आजी करते माझी वाहवा, धावून करतो कामे चार, सर्वांचा मी लाडका फार। आता इथे बघा, बेटी बचाओ बेटी पढाओ हा स्लोगन ही सगळीकडे चालू आहे। मी मुद्दा म्हणून ही बेटी बचाओ बेटी पढाओ ही सुंदर अशी कन्या हे चित्र तुम्हाला इथे दिलेले आहेत। मुलगा मुलगी एक समान, दोघांनाही द्या सन्मान। ही गोष्ट आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे। आणि जे मुलं आहेत माझे व्हिडिओ बघणारे त्यांनाही मी सांगते की त्यांनी मुलींचा नेहमी आदर केला पाहिजे। मग ते कोणी असो, एक तुमची आई असते, तुमची बहीण असते घरात, आईचा पण आपण नेहमी आदर केला पाहिजे। आपल्या घरात आपली बहीण असते, मग ती मोठी असो किंवा लहान असो, तिचाही आपण आदर केला पाहिजे। आणि आपण जेव्हा शाळेत जातो, आपल्या आजूबाजूला आपल्या शाळेतल्या मैत्रिणी असतात ना, ज्या मुली आपल्या मैत्रिणी असतात, त्यांचा सुद्धा आपण आदर केला पाहिजे। कधीच कोणत्या मुलींना अपशब्द किंवा वाईट बोलणं असं आपण केलं नाही पाहिजे। सगळ्या स्त्री जातीचा आपण आदर केला, जसं आपण आपल्या घरी आपल्या बहिणींचा, आईचा आदर करतो, तसंच बाहेर आपल्या शाळेमध्ये आपल्या ज्या मैत्रिणी असतात त्यांचा पण आपण आदर केला पाहिजे। लक्षात घ्या या गोष्टी, आतापासूनच शिकाल तर। म्हणून तर आपल्याला ही कविता आहे की नहीं, क्या करना है बच्चों, हमें हर कोई लड़की कोई भी महिला हो तो उन्हें आदर करना। जैसे हमारे घर में हमारी माँ होती है, हमारी बहन होती है, छोटी हो या बड़ी हो, तो उन्हें हमें रिस्पेक्ट देना चाहिए, रिस्पेक्ट से ही उनसे बात करनी चाहिए। उसके बाद में हम जब स्कूल में जाते हैं, कॉलेज में, अब कॉलेज में तो नहीं स्कूल में जाते हो आप लोग, तो आपके साथ जो लड़कियां पढ़ती है ना, आपकी फ्रेंड्स ही होती है ना, अगर आपकी फ्रेंड नहीं भी हुई तो भी किसी भी लड़की को
बुरी बात नहीं बोलनी चाहिए, सबका रिस्पेक्ट करना चाहिए। अभी आप 7th स्टैंडर्ड के बच्चे हो, होशियार बच्चे हो, तो हमेशा लड़कियों की रिस्पेक्ट करनी चाहिए, रिस्पेक्ट से ही उनको बात करनी चाहिए। और जो लड़कियां देख रही होगी उनको भी एक है कि लड़कों से आपको भी झगड़ा नहीं करना है, आप भी लड़कों से रिस्पेक्ट से बात करो, वो भी आपसे रिस्पेक्ट से बात करेंगे। पर मेरे सब जो व्यूवर्स है, जो लड़के हैं, जो सब होशियार लड़के हैं, उनको सबको मेरी रिक्वेस्ट है कि सभी औरतों से, अपनी माँ, मौसी, चाची, मामी, बहन, अपनी फ्रेंड, सबके साथ रिस्पेक्ट से ही बात करना चाहिए, तभी आप अच्छे बच्चे हो। सगळ्यात मला माहिती तुम्ही सगळे माझे हुशार विद्यार्थी आहात. आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक महिलेशी, मुलीशी आपण आदरानेच वागलं पाहिजे. आपले महाराज शिवाजी महाराजांनी आपल्याला ही शिकवण दिलेली आहे, की महिलांचा सन्मान करणे, महिलांशी आदरानेच बोललं पाहिजे. चला, त्याच्यासाठीच आपल्याला ही कविता अभ्यासाला होती. म्हणून मी इथे आपण हे स्लोगन पण लिहिलेलं आहे, की मुलगा मुलगी एक समान, दोघांनाही द्या सन्मान. चला आता पुढे काय आहे? आता गंमत बघूया भाषेची. मराठी भाषाच वेगळी आहे. त्याच्यामध्ये खूप गमती-जमती असतात. बघा, मराठी विलोमपद म्हणजे असे वाक्य जे उलटे वाचले तरी अगदी तसेच आहे. म्हणजे आता आपण ही गंमत पाहूया. "ते पाना आपटे." आता काय? "ते पाना आपट्या." त्याला उलटं वाचूया. "टे प आना आपटे." म्हणजे इकडनं वाचलं तरी तेच आहे आणि इकडून वाचलं तरी तेच आहे. पुढचं बघूया. "तो कवी ईशाला शाई विकतो." आता उलटं वाचूया. "तो कवी ईशाला शाई विकतो." बघा. ती होडी जाडी होती. ती होडी जाडी होती. हाच तो चहा. हाच तो चहा. आहे की नाही गंमत? सर जाताना प्या ना ताजा रस. सर जाताना प्या ना ताजा रस. काका वाचवा काका. काका वाचवा काका. किती गंमत आहे की नाही? इकडनं वाचा किंवा इकडनं वाचा. एकच अर्थ निघतो. याला विलोमपद असं म्हणतात. याला काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो? विलोमपद. काय म्हणतात त्याला? विलोमपद. हं. तर खालील चित्रे पाहून आपल्या भावना व्यक्त करणारी वाक्य लिहा. आता इथे काय? ससा पळतोय. ओहो! ससा धूम पळाला. अरे वाह! छान दिसतेस. आई गं! ठेच लागली. हे बघायला ठेच लागली ना असं म्हणतो आपण. आई गं! ठेच लागली. तर ह्या काय आपल्या मनातल्या भावना आहे, की तो ससा लांब पळाला, पण तो जोरात पळाला. आपण काय ओहो! ससा धूम पळाला. ही मुलगी किती छान दिसते. आपण काय म्हणणार? अरे वाह! काय छान दिसतेस. इथे ठेच लागल्यावर पटकन आपण म्हणतो, "आई गं! ठेच लागली." हं. त्या भावना आपल्या मनात जितक्या प्रकारच्या भावना असतात, तितके केवळ प्रयोगी अव्ययाचे प्रकार असतात. विविध भावना, त्या भावना व्यक्त करणारे शब्द खालील तक्त्यात दिले आहे. आता मी तुम्हाला सांगते, की आपले हे शब्दयोगी अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय, उभयन्वी अव्यय, लवकरात लवकर पुढच्या आठवड्यात मी या सगळ्यांचे व्हिडिओ नक्की बनवून आपल्या व्याकरणची जी प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मिळतील. त्यात मी याच्याबद्दल जास्त माहिती देईल. आता फक्त आपण हे वाचून घेऊया. हर्षदर्शक. हर्षदर्शक म्हणजे आनंद होतो आपल्याला. म्हणजे आपण म्हणतो ना, "वाह! वाह! आहाहा! ओहो! आहाहाहा!" एखाद्या गोष्टीचा आनंद होतो, आनंद दर्शवायचा आहे, तर आपण हे शब्द वापरतो. शोकदर्शक म्हणजे आपल्याला वाईट वाटतं. "उं, ॲ, अरेरे! आई, अगाई, हाय, हाय, हाय!" असं वाईट वाटतं आपल्याला. आश्चर्यदर्शक म्हणजे एखादी गोष्ट बघितल्यावर आपण एकदम सरप्राईज होतो. एखादी बात देख के हम एकदम सरप्राइज हो जाते ना, तो आश्चर्यकारक बोलते उसे। तो वो तब हम कैसे वर्ड यूज करते हैं मराठी में? आह! ओहो! अबब! बाप रे! आहाहा! अरेच्चा! असं बोलतो ना आपण कोणी एखाद्याला समजा आपल्या वर्गातला ढ मुलगा आहे आणि तो एकदम पहिल्या नंबराने पास झाला, तर आपण काय म्हणणार? "अरेच्छा! याला इतके मार्क कसे काय मिळाले?" आश्चर्य वाटतं ना आपल्याला. असंच. तर प्रशंसादर्शक म्हणजे कौतुक करायचं आपल्याला, प्रशंसा करायची कुणाची तरी. तर शाब्बास! चांगलं काम केलंस. भले, भले. वाह, वाह! छान. खूप छान कविता म्हटलीस तू, असं म्हणू ना आपण. ठीक. फक्कड. फक्कड शब्द ऐकले ना आपण कधी चहा खूप छान झाला, तर आपल्या घरात कसं म्हणतात मग, "वाह! काय फक्कड चहा झालाय." हं. खाशी. तर हे सगळे प्रशंसा दाखवणारे शब्द आहेत. संमतीदर्शक म्हणजे एखाद्या गोष्टीला हो सांगणे. हां.
जी, जी हाँ, ठीक आहे, बरं आहे. हां, अच्छा. हं. आता विरोध दाखवायचा. एखाद्या गोष्टीला आपला विरोध आहे. तर आपण काय, "छे! मला हे मान्य नाही." विरोध दाखवायचा ना आपण काय, "छे! मला मान्य नाही." "छट! हट! मी नाही करणार." बोलतो ना आपण आईने एखादं काम सांगितलं आणि आपल्याला करायचं असेल तर आपण काय म्हणतो? "हट! मी नाही करणार हां." "ऊ, हू, हू, अहो, मला नाही जमणार." काय म्हणतो आपण? "अहो, मला नाही जमणार." "छे, छे! मला शक्यच नाहीये हे." कसं म्हणतो आपण? "छे, छे! मला शक्यच नाही." म्हणजे विरोध दाखवण्यासाठी हे शब्द आहेत. तर तिरस्कार दर्शक. तिरस्कार म्हणजे एखाद्या गोष्टीचा आपल्याला तिरस्कार आहे. आपल्याला ते आवडत नाही. हं. अ, असं तिरस्कार करतो. तिरस्कार यानी कि जो बात हमें पसंद नहीं है, बिल्कुल भी पसंद नहीं है, तो उसके लिए क्या? धिक, थू, शिड, हुडूत, हड असं म्हणतो ना, हात, छी. आपल्याला आवडत नाही एखादी गोष्ट तर आपण असं म्हणतो. संबोधन दर्शक म्हणजे कोणाला तरी आपल्याला आवाज द्यायचा आहे. आपण म्हणतो, "अरे, इकडे ये. अगे, अहो, ए, अगो, बा, रे, अगी, अगं." अशा प्रकारे. तर मौन दर्शक. मौन दर्शकमध्ये चूप, गप, गुपचूप बस, चिडीचूप बस असं म्हणतो ना आपण. म्हणजे शांत बसायला सांगतो. तर अशा प्रकारे हे केवळ प्रयोगी अव्यय आहेत. आपण याच्यावर एक वेगळा स्पेशल व्हिडिओ बनवणार आहोत. तेव्हा याचं स्पष्टीकरण मी देईल तुम्हाला संपूर्णपणे. पुढे जाऊया. आता आपली समस्या, आपले उपाय. पाहूया आता आपली समस्या, आपले उपाय काय आहे? बघा चित्र पहा. इथे किती कपडे दिसतायत. बॅग आहे, पायसुनी आहे, पायदान म्हणतो ना आपण. हे काय वॉलपेपर सारखं वॉलला टांगायचं असतं ना, शोपीस बनवलेलं आहे. डोनेशन. बघूया. आई आणि जॉर्डनमध्ये काहीतरी संवाद चालू आहे. आई म्हणते, "अरे जॉर्डन, किती हा तुझा कपड्यांचा ढीग?" जॉर्डन म्हणतो, "आई काय करू मी या जुन्या कपड्यांचं?" आई म्हणते, "मुळात आवश्यक आहे तेवढेच नवीन कपडे घ्यावेत. त्यांचा पुरेपूर वापर करावा." जॉर्डन "अगं हो, पण आता काय करू ते सांग ना." आई, "यातले जे कपडे वापरण्यासाठी चांगले आहेत ते बाजूला कर. जे तुझ्या अंगाला येत नाही, जे फाटले आहेत ते वेगळे कर." आई, "आपण या जुन्या कपड्यांचा पुनर्वापर करू शकतो का?" आई म्हणे, "हो, नक्कीच. त्यासाठी आपल्याला फक्त कलात्मकता पाहिजे." जॉर्डन, "आई, काय-काय बनवता येईल गं या कपड्यांचं?" आई, "तुला सुट्टी आहे ना आज? चल आपण दोघे मिळून बनवूया." आई जॉर्डनला पर्स, तोरण, पायपुसणी बनवून दाखवते. जॉर्डन, "आई, किती छान झालंय गं या वस्तू. खूपच छान दिसत आहेत. खरंच, आपण या जुन्या कपड्यांपासून वेगवेगळ्या सुंदर वस्तू बनवू शकतो. यामुळेच नक्कीच जुन्या कपड्यांचा पुनर्वापर होईल." आता इथे काय झालेलं आहे? जॉर्डन आणि त्याच्या आईचा संवाद आहे. तर जॉर्डनकडे खूप कपडे झालेले आहेत. आई त्याला काय म्हणते? तर त्याच्याकडे खूप कपडे आहेत. तो म्हणतो, "काय करूया जुन्या कपड्यांचं?" तर आई त्याला सांगते, की मुळात म्हणजे जेवढे तुम्हाला आवश्यक आहे ना, तेवढेच नवीन कपडे घ्या. ते पूर्ण वापरा. ते जुने फाटले अगदी, की तेव्हाच नवीन कपडे घ्या. क्या बोला है माँ ने, कि जब तक आपके पास वो अच्छे कपड़े हैं यूज़ करने के लिए, तब तक नए कपड़े मत लो। हर बार जा रहे, कहीं दुकान पे जा रहे, आपको कपड़े पसंद आ रहे हो, कपड़े बार-बार ले रहे हो, तो ऐसा नहीं करना चाहिए। जितनी ज़रूरत है उतने ही कपडे हमें खरीदने चाहिए. आपण फिर बोलतात, "ठीक आहे, मी ले तो लिए, घेतले मी, पण आता काय करू या जुन्या कपड्यांचं?" मग आई त्याला सांगते, की "तुझ्या अंगाला म्हणजे तुला जे होत नाहीयेत, लहान होतायत, ते कपडे वेगळे कर, जे फाटले आहेत ते वेगळे कर." माँ ने उसे क्या कहा, "जो तुम्हें हो नहीं रहे, छोटे हो रहे, जो फटे हैं वो कपडे अलग-अलग करो." तर मग जॉर्डन विचारतो, "आपण यांचा काही पुनर्वापर करू शकतो का?" तर आई म्हणते, "हो." मग आईने त्याला सांगितलं, "चल तुला आज सुट्टी आहे ना?" तर आईने त्याला त्या जुन्या कपड्यांपासून छान अशी पर्स, हे तोरण, पायपुसणी असं बनवून दाखवलं. उसकी माँ ने क्या किया उसको उन पुराने कपड़ों से जैसे बैग, ये तोरण जो वॉल पे लगाते ना दीवार पे लगाने के लिए, ये बना के दिया। पायदान यानी कि जो हम दरवाजे के पास रखते हैं ना पाय गीले पैर पोंछने के लिए, ये पायदान बना के दिया। डोरमेट 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 बोलते तो डोरमेट बना के दिया। ये सब चीजें देख के जॉर्डन खुश हो गया। वाह! कितनी सुंदर-सुंदर चीजें बनाई हम लोगों ने. हां, किती छान-छान वस्तू बनवल्या. कपड्यांचा पुनर्वापर म्हणजे रियूज. पुनर्वापर म्हणजे रियूज. पुन्हा त्याचा काहीतरी वापर होऊ शकतो. फेकून देण्यापेक्षा त्याचा काहीतरी वापर होऊ शकतो असं त्यांना जाणवलं. आता आपल्याला इथे काय प्रश्न विचारले ते लक्षात घ्या. तर तुमच्याकडे पण तुमचे खूप जुने कपडे असतील की नाही? बरेच कपडे असे असतात की आपल्याला लहान होतात.
बरोबर. तर तुमच्यापेक्षा कोणी भावंड असेल लहान तर ते वापरतो. नाहीतर मग ते कपडे वायाच जातात. आजकाल भावंड पण इतके आगाऊ असतात की ते पण मोठ्या भावा बहिणींचे कपडे घालायला तयार होत नाहीत. त्यांनाही नको असतं, है ना? आपके भी कपड़ों के साथ ऐसा ही होता होगा। आपके भी कपड़े आपको छोटे होते होंगे, कुछ फटे होंगे, तो आप क्या करते हो उनका? अगर हम बड़े हैं तो कोई छोटे भाई बहन यूज करते, पर आजकल के छोटे भाई बहन भी बहुत ही होशियार हो गए, वो नहीं यूज करते बड़े भाई बहन के कपडे. तो फिर क्या करते हो आप लोग? तो आपको यहाँ पे सवाल पूछा आहे. आपल्याला लहान झालेले पण इतरांना वापरता येतील अशा कपड्यांचे तुम्ही काय करतात? तर इथे काय करतो आपण? म्हणजे आता माझ्या घरात पण तुम्हाला माहिती आहे, की 2 मुलं आहेत, तर ते आम्ही काय करतो, ते लहान झालेले कपडे जे गरजू मुलं आहेत, एखाद्या अनाथ आश्रमात किंवा कोणी गरीब मुलं असतात त्यांना द्यायचे. पण कसे द्यायचे? सन्मानाने द्यायचे, मानाने द्यायचे, की तुमच्याकडे कपडे नाहीये म्हणून आम्ही तुम्हाला डोनेट करतोय, अशी भावना आपल्या मनात नाही ठेवायची, की याचा तुम्हाला वापर होईल का? सन्मानाने द्यायचंय आपल्याला त्यांना. असं भिकाऱ्यासारखं कोणालाही कोणती गोष्ट द्यायची नसते. त्यांच्या भावना दुखावल्या गेलेल्या नसतात. त्यांच्यावरती वेळ वाईट आलेली असते. पण म्हणून आपण त्यांचं मन दुखवायचं नसतं. कोणालाही आपले जुने कपडे देताना ना अगदी ते प्रेमाने दिले पाहिजे. हं, की मग मी आता लहान आहे. माझे कपडे मला छोटे होत आहेत की नाही? मग माझ्या लहान भावाने वापरले असते, तर तसेच तुम्ही पण माझे लहान भावंड आहेत, तर तुम्ही वापरा. असं आपण त्यांना सांगायचं असतं. असं नाही म्हणायचं, की "हे मला छोटे होत आहेत, तुम्ही वापरा, तुमच्याकडे कपडे नाहीयेत." असं नहीं बोलायचं, है ना बच्चों? अगर हमारे पास कपड़े हैं, अच्छे कपड़े, वो फटे वगैरह नहीं होने चाहिए। अच्छे-अच्छे होते हैं। आजकल क्या होता है आप लोग दिन भर स्कूल यूनिफ़ॉर्म वगैरह पहनते हो, आपके बहुत नए-नए कपड़े ऐसे होते हैं कि छोटे हो जाते हैं। तो कोई अनाथ आश्रम में, कई गरीब बच्चों को आप वो कपड़े दे सकते। और वो कपड़े देते वक़्त एक बात हमेशा ध्यान में रखनी चाहिए कि किसी को भी देते वक़्त उसे सम्मान से दो। सामने देने वाले का भी हमें आदर करना चाहिए, उसका भी हमें मान रखना चाहिए। ऐसा नहीं बोलना कि तू गरीब है, तेरे पास कपड़े नहीं है ना तो मेरे कपड़े ले ले, नहीं, ऐसी बात नहीं करना। उसे क्या बोलना, ये कपड़े मुझे छोटे हो रहे हैं ना, मेरा छोटा भाई अगर होता तो वो पहनता था, तो तुम मेरे भाई के जैसे हो, तो तुम यूज़ कर सकते हो। मतलब उसे भी सम्मान दो, प्यार दो। ऐसे भीख देने के जैसे नहीं देने चाहिए किसी को भी। तभी सामने वाला भी प्यार से आपके वो कपड़े यूज़ करेगा। कभी भी कोई भी चीज़ हो, कपड़े हो, किसी को हम खाना देने जा रहे हो, तो उस सामने वाले को पहले रिस्पेक्ट दो, सम्मान दो और तभी अगर सम्मान से अगर हमने किसी को वो चीज़ दी, तो उसका महत्त्व ज़्यादा रहता है. हां, कुठलीही गोष्ट आपण कोणालाही देताना ती सन्मानाने आणि प्रेमाने दिली पाहिजे. दिखावा म्हणून नाही द्यायची. तर लक्षात घ्या. हां, आता तुम्ही काय करतात ते तुम्ही मला सांगायचंय. हे मी तुम्हाला माझं मत सांगितलं. जुन्या कपड्यांचे काय-काय बनवता येईल असं तुम्हाला वाटतं? आता बघा, जॉर्डनच्या आईने काय-काय बनवलं? पायपुसणं बनवलं, रुमाल बनवता येतं, पिशव्या सुद्धा शिवता येतात, छान-छान बॅग शिवता येतात. आता आपल्याकडे काय आहे प्लास्टिक बंदी आहे की नाही? मग प्लास्टिकच्या बॅग वापरायच्या नाहीत. मग या जुन्या कपड्यांकडे जर तुमच्या आईला वेळ नसेल किंवा आईला जमत नसेल, तर आपल्या शेजारी कुठेतरी कपडे शिवणाऱ्या मावशी असतात, त्यांच्याकडे जायचं. आईला विचारूनच आईला सोबत घेऊन जायचं आणि छान-छान पिशव्या शिवून घ्यायच्या, की तुम्हाला दुकानात, भाजीपाल्याला त्या वापरता येतील. क्या कर सकते हो, क्या-क्या बना सकते हो? अभी जॉर्डन की माँ ने तो बैग बनाया, डोर मैट बनाया, ये तोरण बनाया। आप बैग्स भी बना सकते हो, थैली बना सकते हो। आजकल हम प्लास्टिक की कैरी बैग जो यूज़ करना मना है और उससे बहुत प्रॉब्लम भी होता है अपने एनवायरनमेंट को। तो क्या कर सकते हैं हम पुराने कपड़ों से थैली बना सकते, बैग बना सकते, सब्ज़ी लाने के लिए वगैरह जो पिशवी होती है ना वैसे सी सकते सब्ज़ी के लिए, कुछ मार्केट में कुछ किराना सामान लाने के लिए। तो अगर आपकी मम्मी नहीं बना सकती है, उनको वक़्त नहीं है, तो आप मम्मी को बोलना अपने आजू-बाजू में कोई सिलाई करने वाली आंटी होगी तो उनके पास जाके ऐसी थैली आप बना सकते हो। कितना अच्छा लगता है अपने कपड़ों की थैली अगर आप कभी लेके जाओगे ना शॉपिंग को, तो आपको भी खुशी होगी. तर जुन्या कपड्यांचं आपल्याला पिशव्या, पायपुसणे, रुमाल, तोरण असं बनवता येईल. आवश्यक तेवढेच कपडे खरेदी केल्यामुळे कोणते फायदे होतील ते सांगा असं तुम्हाला वाटतं? आता बघा, आवश्यक तेवढेच जर आपण कपडे खरेदी केले खूपच म्हणजे एक ड्रेस घ्यायला जातो आपण आणि एकाबरोबर 2-3 ड्रेस घेऊन येतो दुकानातून. आजकाल काय झालेलं आहे अ, प्रत्येकाला आपल्या पालकांनाही वाटतं, की आपल्याला घेऊन द्यावं. आता आमच्या काळात काय होतं, एक तर दिवाळी, ते दिवाळीलाच फक्त खरेदी व्हायची कपड्यांची. बाकी वर्षभर कपडे नाही. हां, मामाच्या गावाला जेव्हा जायचो ना मे महिन्याच्या सुट्टीत, तेव्हा मामा कपडे घ्यायचे आणि आई-बाबा दिवाळीला. बास.
म्हणजे दसऱ्याला तो घ्यायचा, तो दसऱ्याला पण वापरायचा, दिवाळीला पण वापरायचा. पण ते नवीन कपडे वापरताना आम्हाला गंमत वाटायची, मजा वाटायची. त्याचं नाविन्य आम्हाला असायचं. आता काय तुम्ही लोकं कधी मॉलमध्ये गेले, डी-मार्टला वगैरे जातात. तुम्ही आरामात जिथे तुम्हाला आवडतात तिथे कपडे घेतात. पण हे अनावश्यक खरेदी होते. मग याच्याने काय होतं, आवश्यक खरेदी केली आपण तर व्यवस्थित आणि मनपसंत प्रमाणे वापरता येतात. जर आपल्याकडे कमी कपडे असतील तर आपण त्यांना व्यवस्थित वापरतो. खूप असतील तर मग हा नको, ते नको असं नाटक करतो. मग पहिलं काय की आवश्यक तेवढे कपडे खरेदी केले तर ते व्यवस्थित आणि मनपसंतपणे वापरता येतात. ठेवायला जागा पण पुरते. आपलं कपाट असं आपण कसं तरी कोंबून ठेवतो. मी हे सगळं सांगते ना, विचार करा तुम्ही तुमचं कपाट कसं आहे ते. ठेवायला जागा नसते त्याच्यामध्ये. पुन्हा मग इतके सगळे कपडे आईला बिचारीला धुवावे लागतात. मग ते प्रेस करावे लागतात. तो पण त्रास होतो आणि महत्त्वाचं म्हणजे पैशाची बचत होते. काय होतं? पैशाची बचत होते. या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. जितने चाहिए उतने ही कपड़े अगर हम लोगों ने खरीदी किए तो उससे क्या हो सकता है? तो पहले जितने हमारे पास कम कपड़े होते हैं ना, तो हम उन्हें प्यार से पहनते हैं। जितने ज़्यादा कपड़े होते हैं तो हमारे फिर नाटक शुरू हो जाते हैं, नहीं ये नहीं अच्छा दिखता, वो नहीं अच्छा दिखता। और अगर कम कपड़े हैं तो यही पहनना है तो हम उसे प्यार से पहन लेते हैं त्योहार के दिन वगैरह। ये पहली बात हो जाती है। दूसरा, इतने कपड़े लेके आते हो मॉल से अगर आप लोग शॉपिंग करके तो उससे क्या होता है आपके कबर्ड भरे पड़े होते हैं। ठीक से आप उनको मैनेज करके भी नहीं रखते हो एकदम। आप मेरी बात ध्यान में रखना, आपका कबर्ड जाके देखना आप कैसा है। तो कबर्ड में जगह भी नहीं रहती है इतने रखने के लिए। ऊपर से फिर उनको धोने का और इस्त्री का बेचारी माँ को टेंशन आ जाता है, उनको सब करना पड़ता है। और मेन बात पैसे बचते हैं। क्या होता है? पैसे बचते हैं और कपड़े तो जितनी ज़रूरत है उतने ही लेना ठीक है। ज़्यादा खर्चा करके क्या है, क्योंकि आप दिन पे दिन बढ़ते जाते हो, बढ़ते बच्चे हो ना आप सब, तो आपके कपड़े छोटे होते जाते हैं ना, तो इस वजह से जितने चाहिए उतने अच्छे वाले कपडे खरेदी करना आहे. तर यही हमें यहाँ पे सिखाया आहे. इथे आपल्याला काय ते शिकवलंय की कोणत्याही गोष्टीचा अतिपणा करू नये. अति तेथे माती. आपल्या मराठीत म्हण आहे की नाही, अति तेथे माती. कोणतीही गोष्ट जास्त घेतली तर त्याचा म्हणजे त्याचा माती होते त्याची. म्हणून कुठलीही गोष्ट मर्यादित खरेदी करा आणि नंतर त्याचा पुनर्वापर करताना म्हणजे पुन्हा त्याचा वापर करतानाही योग्य प्रकारे आपल्याला करता येतो. तर अशा प्रकारे आपली समस्या आणि त्याच्यावरचे उपाय याच्यावरही आपण चर्चा केलेली आहे. तर आपलं लेख या पाठाचा स्वाध्याय आणि आपली समस्या, आपले उपाय 2 हे संपलेलं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्र-मैत्रिणींबरोबर हे व्हिडिओ शेअर करा. त्यांना पण अभ्यासाला मदत होईल. फक्त आपल्या स्वतःचा विचार नाही करायचा, की मी अभ्यास करणार, मला चांगले मार्क मिळतील. नाही. आपल्या मित्र-मैत्रिणींना पण हे व्हिडिओ शेअर करा. त्यांना पण व्हिडिओ पाहायला सांगा आणि ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाहीये त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चला तर मग भेटूया आता पुढच्या व्हिडिओ. काय करत राहा, अभ्यास करत